मालेगावमध्ये 16 नोव्हेंबर रोजी गावातील 24 वर्षीय विजय संजय खैरनर यानं या चिमुरडीवर प्रथम अत्याचार केला आणि नंतर तिचे डोके दगडानं ठेचून अमानुषपणे हत्या केल्याची माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलिसांनी विजय खैरनार याला ताब्यात घेतले। या भयानक घटनेमुळे परिसरात भीती आणि प्रचंड रोषाचं वातावरण पसरले। पोलीस प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने चौकशी करत आहेत। दरम्यान पीडित मुलीचा मृतदेह जेव्हा तिच्या राहत्या घरी आणला त्यावेळी एकच आक्रोश झाला। प्राथमिक तपासात आरोपी विजय खैरनारचे मुलीच्या वडिलांसोबत भांडण झालं होतं। साधारण 1 महिन्यापूर्वी दोघांचे वाद झाले होते। त्याचा राग या आरोपीच्या मनात होता। नराधमानं अल्पवयीन मुलीसोबत सैतानी कृत्य केलं। पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे। त्यानंतर न्यायालयानं आरोपीला 20 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान सदर प्रकरणी मंत्री दादा भुसे आणि पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सदर केस ही फास्ट ट्रॅक कोर्टात नेऊन सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना ही केस लढवण्याकरता नेमलं जाईल असं आश्वासन देण्यात आलं आहे। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळी इथं 3 वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचार व हत्येच्या भयंकर घटनेनं संतापाची लाट उसळली आहे। या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ लासलगाव येथील सुवर्णकार समाजानं मूक मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला। लासलगाव येथील शिवाजी चौकातून पोलीस ठाण्यापर्यंत मूक मोर्चा काढत सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांना निवेदन दिलं आहे। यावेळी आरोपीवर तातडीनं फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपीला कठोरातील कठोर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी ठाम मागणी यावेळी महिलांनी केली आहे। यानंतर ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीनं लासलगाव पोलिसांना निवेदन देण्यात आलंय। दरम्यान त्यांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे।